हां. समजा एका अंधाऱ्या खोलीत 2 व्यक्ती उभ्या आहेत आणि दोघांच्याही हातात एक एक बॅटरी, म्हणजे आपला तो फ्लॅशलाईट आहे असं समजूया. बरं. आता साहजिकच प्रत्येकाला असं वाटतंय की आपला प्रकाश जास्त प्रखर असावा. बरोबर. पण इथे एक गमतीशीर आणि तितकीच विचित्र गोष्ट घडते. कोणती? स्वतःचा प्रकाश जास्त प्रखर वाटावा म्हणून स्वतःच्या बॅटरीची क्षमता वाढवण्याऐवजी ती एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बॅटरीवर चक्क हात ठेवते. अरे बापरे. हो ना, तिचा प्रकाश लपवण्याचा किंवा तो जाणीवपूर्वक कमी करण्याचा प्रयत्न करते. आता आपण विचार केला तर ही मानसिकता किती विचित्र आहे ना. अगदीच. स्वतः उजळून निघण्याऐवजी दुसऱ्याला अंधारात ढकलण्याची ही जी धडपड आहे. आणि मजेची गोष्ट म्हणजे किंवा खरं तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या बॅटरीवर हात ठेवल्याने या पहिल्या व्यक्तीचा प्रकाश अजिबात वाढत नाही. नक्कीच नाही. खोलीत फक्त जास्त अंधार पसरतो. अगदी अचूक. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच विचित्र पण अत्यंत सामान्य मानवी प्रवृत्तीचा वेध घेणार आहोत. हो, हा विषय खूपच रंजक आहे. आणि यासाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा द व्हॅनिटी ऑफ शॅडोज कल्टिवेटिंग ऑथेंटिक कॅरेक्टर हा जो लेख आहे तो आधार म्हणून घेतोय. यातून आपण शोधणार आहोत की स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांना जाणीवपूर्वक वाईट ठरवण्याच्या या मानसिकतेमागे नक्की कोणतं मानसशास्त्र दडलेलं असतं. अगदी बरोबर. आणि या विषयाच्या मुळाशी जाताना एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ती कोणती? या लेखनातून जी माहिती समोर येते ना, ती मानवी स्वभावाच्या एका मूलभूत ओढीकडे लक्ष वेधते. म्हणजे बघा, प्रत्येक मानवामध्ये स्वतःला चांगलं सिद्ध करण्याची एक नैसर्गिक ओढ असते. ते तर आहेच. समाजाने आपल्याला मान्यता द्यावी, आपलं कौतुक करावं, ही भावना असणं अजिबात चुकीचं नाहीये. तो एक अत्यंत नैसर्गिक मानवी स्वभाव आहे. हो, म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की आपण चांगलं दिसावं. नक्कीच. पण खऱ्या समस्येला सुरुवात तेव्हा होते जेव्हा या ओढीला एक विकृत वळण मिळतं. पण मला इथे एक खटकतंय, हे विकृत वळण म्हणजे नक्की काय? कारण चांगलं दिसण्याची किंवा चांगलं वागण्याची इच्छा असणं यात विकृती कशी असू शकते? इच्छा असण्यात विकृती नाहीये, पण ती इच्छा आपण कशी पूर्ण करतो तिथे खरी मेख आहे. अच्छा, म्हणजे मार्गामध्ये अडचण आहे. अगदी बरोबर. माणूस स्वतःचा चांगुलपणा सिद्ध करण्यासाठी जेव्हा स्वतःचे गुण वाढवण्याऐवजी किंवा स्वतःवर मेहनत घेण्याऐवजी इतरांच्या चुका उकरून काढू लागतो ना, तेव्हा ती प्रवृत्ती विकृत होते. या स्रोतानुसार खरा चांगुलपणा कधी स्वतःचा गाजावाजा करत नाही. म्हणजे तो शांत असतो. हो, तो अत्यंत शांत असतो आणि तो केवळ माणसाच्या कृतीतून प्रकट होतो. पण काही लोकांच्या बाबतीत स्वतःची उंची वाढवण्यापेक्षा दुसऱ्याला खाली खेचण्यात त्यांना जास्त रस असतो. मला इथे ना एक प्रश्न पडलाय. माणसाचा जो मेंदू आहे तो नैसर्गिकरित्या ऊर्जा वाचवण्यासाठी प्रोग्राम केलेला असतो असं आपण नेहमीच ऐकतो. हो, ते तर विज्ञानच सांगतं. मग स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करून शांत बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणे, त्याचे दोष शोधणे, त्यावर सतत चर्चा करणे, या सगळ्याला तर खूप जास्त मानसिक ऊर्जा लागत असेल ना? नक्कीच लागते. मग आपला मेंदू हा असा थकवणारा मार्ग का निवडतो? मी याच विचारात होतो. खूपच, म्हणजे खरोखर उत्तम प्रश्न विचारलात. वरकरणी बघता आपल्याला असं वाटतं की दुसऱ्याला खाली खेचण्यात आपली ऊर्जा खर्च होते. हो ना? पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा मेंदूसाठी खरं तर एक शॉर्टकट आहे. शॉर्टकट? तो कसा काय? कारण या प्रवृत्तीच्या अगदी मुळाशी असते ती असुरक्षितता, म्हणजे इनसिक्युरिटी आणि स्वतःबद्दलची अपूर्णतेची जाणीव. अच्छा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आतून असं सतत वाटत असतं की आपण पुरेसे चांगले नाहीयोत, तेव्हा तो एक प्रचंड मोठा मानसिक संघर्ष असतो. हो, तो त्रासदायक असू शकतो. खूप त्रासदायक असतो. स्वतःच्या उणीवा मान्य करणे, त्यावर प्रामाणिकपणे काम करणे, नवीन गोष्टी शिकणे, या संपूर्ण प्रक्रियेला खूप वेळ आणि प्रचंड मानसिक ताकद लागते. म्हणजे हा खूप लांबचा आणि कठीण रस्ता आहे तर. अगदी. या उलट शेजारच्या व्यक्तीला किंवा ऑफिसमधल्या सहकार्याला हा तर मूर्खच आहे असं ठरवून टाकलं की काय होतं? की आपण आपोआप हुशार ठरतो. बरोबर. अचानक आपण स्वतःला हुशार समजू लागतो आणि ह्यासाठी काहीच मेहनत लागत नाही. अरे वाह, म्हणजे हा एक प्रकारचा तात्पुरता डोपामाइन हिट आहे असं म्हणूया का आपण यासाठी? 100%. एक स्वस्त आणि इन्स्टंट मिळणारं समाधान. होय. आणि हाच तो डिफेन्स मेकॅनिझम आहे ज्याला आपण बचावात्मक ढाल म्हणू शकतो. स्वतःच्या न्यूनगंडाचा सामना करण्याच्या वेदनेपासून वाचण्यासाठी आपला मेंदू ही सोपी पळवाट शोधतो.
दुसऱ्याला वाईट ठरवलं की आपण आपोआप चांगले ठरतो. हा तो मेंदूला मिळणारा खोटा दिलासा असतो. पण अडचण अशी आहे की याने तुमचा खरा विकास तर शून्यच राहतो. 0. तुमचा कोणताही विकास होत नाही, उलट तुम्ही तिथेच अडकून पडता. मला इथे ना एक एकदम सोपं उदाहरण सुचतंय. आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात हे खूप रिलेट करता येईल. सांगा ना. समजा मित्रांचा एक ग्रुप फोटो आहे. बरं. तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याआधी स्वतःला जास्त आकर्षक दाखवण्यासाठी स्वतःच्या चेहऱ्यावर एखादा फिल्टर लावणं, हं. हे आपण एक वेळ समजू शकतो. हो, ते तर सगळेच करतात आजकाल. पण स्वतःला उठून दिसण्यासाठी एखाद्या एडिटिंग ॲपचा वापर करून मुद्दाम बाकीच्या मित्रांचे चेहरे डल करणं, अरे बापरे. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रकाश जाणीवपूर्वक कमी करणं, हा प्रकार अगदी आपण आता चर्चा करतोय ना, त्या मानसिकतेसारखाच आहे. अगदी तंतोतंत जुळतं हे उदाहरण. आणि यातून तो फोटो चांगला होत नाही, तर तो पूर्ण फोटोच बिघडून जातो. हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं तो संपूर्ण फोटोच बिघडून जातो. हेच सूत्र आपण मानवी आयुष्याला आणि एकूणच समाजाला लावू शकतो. म्हणजे कसं? ही प्रवृत्ती फक्त वैयक्तिक पातळीपुरती मर्यादित राहत नाही. जेव्हा ही असुरक्षिततेतून निर्माण झालेली मानसिकता बाह्य जगात वावरते, तेव्हा ती आजूबाजूचं संपूर्ण वातावरण कसं कलुषित करते, यावर त्या लेखकाने खूप भर दिला आहे. म्हणजे ही वैयक्तिक असुरक्षितता जेव्हा ऑफिसमध्ये, घरात किंवा मित्रमंडळींत येते, तेव्हा नक्की काय होतं? तिथे खूप मोठे पडसाद उमटतात. कारण हा खोटा दिलासा मिळवण्याची सवय लागलेली जी व्यक्ती आहे, ती इतरांसोबत नक्की कशी वागत असेल? तिथेच खऱ्या नासधुशीला सुरुवात होते. ही वृत्ती समाजात आणि मानवी नात्यांमध्ये अक्षरशः विष पेरण्याचं काम करते. विष पेरण्याचं म्हणजे एवढं गंभीर? हो, कारण जेव्हा एखादा माणूस स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी सतत इतरांच्या उणीवा शोधत राहतो, तेव्हा तो कोणाचेही मोकळेपणाने कौतुक करूच शकत नाही. एखाद्या सहकार्याने खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं तरी ही व्यक्ती म्हणेल, हो, प्रेझेंटेशन चांगलं होतं, पण त्याने फक्त इंटरनेटवरून माहिती कॉपी केली आहे, त्यात त्याचं स्वतःचं काय डोकं आहे? अरे च्या, म्हणजे चांगल्या गोष्टीतही काहीतरी उणीव शोधायचीच. अगदी. आणि यामुळे होतं काय माहितीये, त्या व्यक्तीची पूर्ण ऊर्जा ह्या अशा नकारात्मकतेत अडकते आणि स्वतःच्या विकासाकडे तिचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. पण नात्यांच्या बाबतीत याचा परिणाम किती गंभीर असू शकतो. बरोबर. कारण कोणीही अशा माणसाच्या जवळ जायला धजावणार नाही. साहजिकच आहे. नात्यांमध्ये या मानसिकतेमुळे एक प्रकारची अभेद्य भिंत उभी राहते. कोणालाही सतत स्वतःवर होणारी टीका ऐकायला आवडत नाही. जिथे सहकार्य, विश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक असतो, तिथे तुलना आणि दोषारोप येऊ लागले की मग संवादाची दारे कायमची बंद होतात. अगदी. आपण जर विचार केला, जर कोणी आपल्याला सतत आपल्या चुकाच दाखवत असेल आणि तेही आपल्याला सुधारण्यासाठी नाही, तर स्वतःला हुशार सिद्ध करण्यासाठी, हो, तर अशा व्यक्तीवर कधी कोणी विश्वास ठेवेल का? अजिबात नाही. उलट मी तर त्या व्यक्तीला जास्तीत जास्त टाळण्याचाच प्रयत्न करेन. हो ना. पण इथे माझ्या मनात एक मोठी शंका येते. कोणती शंका? आणि ती शंका थोडी व्यावहारिक जगाशी निगडीत आहे. रोजच्या जीवनात, मग ते कॉर्पोरेट जग असो व आपलं कौटुंबिक आयुष्य, आपल्याला अनेकदा इतरांच्या चुका दाखवून द्याव्या लागतात. हो, ते तर करावंच लागतं. एखादा प्रकल्प चुकत असेल किंवा कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्यातील त्रुटी सांगणं हे गरजेचं असतं. नक्कीच. याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम किंवा विधायक टीका म्हणतो. बरोबर. मग अशा वेळी एखादी टीका खरोखरच सुधारण्यासाठी केली आहे की केवळ स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी केली आहे, हे आपण कसं ओळखायचं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण मगाशी आपण म्हणालो की हेतू महत्वाचा असतो, पण हेतू तर अदृश्य असतो ना. कोणाच्या मनात काय चाललंय हे आपण कसं ओळखणार? हां, खरोखरच या चर्चेतील सर्वात गुंतागुंतीचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. हेतू अदृश्य असला तरी त्या हेतूचे बाह्य परिणाम किंवा ज्याला आपण बिहेव्हिअरल मार्कर्स म्हणतो, ते अतिशय स्पष्ट असतात. अच्छा, म्हणजे वर्तणुकीचे संकेत मिळतात आपल्याला. हो. या स्रोतातील तत्वांच्या आधारे आपण विषारी टीका आणि विधायक टीका यातील फरक 3 विशिष्ट मुद्द्यांवरून ओळखू शकतो. अरे वा, ते 3 संकेत कोणते आहेत? पहिला संकेत म्हणजे टीकेचा रोख कुठे आहे हे पाहणे. म्हणजे नक्की कशावर टीका होते ते? हो, विधायक टीका ही नेहमी कामावर किंवा कृतीवर असते. उदाहरणार्थ, तुझ्या या रिपोर्टमधील आकडेवारी चुकीची आहे, ती दुरुस्त करावी लागेल. ओके, ही झाली विधायक टीका. बरोबर. पण विषारी टीका ही थेट व्यक्तीच्या चारित्र्यावर किंवा क्षमतेवर हल्ला करते. म्हणजे ती जास्त वैयक्तिक असते. अगदी. जसं की, तुला कधीच साधी आकडेवारी जमत नाही, तू एकदम बेजबाबदार आहेस. बापरे, इथे कामापेक्षा व्यक्तीला कमी लेखण्याचा हेतू अगदी स्पष्ट दिसतोय. हो. समजला.
म्हणजे कृतीवर बोलण्याऐवजी थेट व्यक्तीच्या ओळखीवरच प्रहार करायचा. अगदी बरोबर. दुसरा संकेत म्हणजे स्थळ आणि प्रेक्षक. म्हणजे कुठे टीका केली जाते ते. हो, विधायक टीका करणारी व्यक्ती शक्यतो खाजगीत समोरासमोर बसून चुका समजावून सांगते, जेणेकरून समोरच्याचा अपमान होणार नाही. कारण त्यांचा हेतू सुधारण्याचा असतो. नक्कीच. पण ज्याला स्वतःचा उजेड पाडण्यासाठी दुसऱ्याला अंधारात ढकलायचं असतं ना, तो नेहमी 4 लोकांसमोर, मीटिंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी टीका करेल. अच्छा, म्हणजे त्याला समोरच्याला सुधारण्यात काहीच रस नसतो. अजिबात नाही. त्याला फक्त इतरांसमोर मी कसा बरोबर आणि हा कसा चुकीचा हे दाखवण्यात रस असतो. हे खूपच डोळे उघडणारे आहे. आपण अनेकदा पाहतो की काही लोकांना 4 लोकांत दुसऱ्यांना सुनावण्यात एक वेगळीच मजा येते. हो, आणि तोच त्यांचा मुख्य हेतू असतो. आणि तिसरा संकेत काय आहे? तिसरा आणि सर्वात महत्वाचा संकेत म्हणजे मार्गदर्शन. मार्गदर्शन. हो, विधायक टीका नेहमी एका उपायासह किंवा मदतीच्या हातासह येते. म्हणजे हे चुकलंय, पण आपण ते असं सुधारू शकतो, मी तुला हवं तर मदत करतो. म्हणजे तिथे एक सोल्युशन दिलं जातं. होय. याउलट आज आपण ज्या मानसिकतेची चर्चा करतोय ती व्यक्ती फक्त दोष दाखवून मोकळी होते. त्यांच्याकडे कोणतंही समाधान नसतं. ते फक्त प्रॉब्लेम सांगणार. अगदी. आणि या सगळ्या प्रक्रियेत होतं काय, तर ती व्यक्ती स्वतःभोवती नकारात्मकतेचा एक असा कोश तयार करते की हळूहळू लोक तिच्यापासून दुरावतात. साहजिकच आहे. ती आतून पोखरली जाते आणि अत्यंत एकाकी पडते. दुसऱ्यांना कमी लेखताना आपण स्वतःलाच एका अंधाऱ्या खड्ड्यात ढकलत आहोत याची जाणीवच तिला उरत नाही. खरं तर हे ऐकताना थोडं अस्वस्थ व्हायला होतं. हो ना. कारण या सगळ्यात त्या व्यक्तीचं स्वतःचंही भयंकर नुकसान होत आहे. आता या घातक परिणामांची आणि त्यामागच्या मानसशास्त्राची सखोल चर्चा केल्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे उपायाचा. या दुष्टचक्रातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने एक ऑथेंटिक कॅरेक्टर किंवा अस्सल चारित्र्य कसे निर्माण करता येईल यावर या लेखनात काही दिशा दिली आहे का? हो, नक्कीच दिली आहे. यावर लेखकाने एक अत्यंत वास्तववादी आणि जमिनीवरचा दृष्टिकोन दिला आहे. कोणता? सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे एक सत्य स्वीकारणे. जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही जिच्यात फक्त गुण आहेत किंवा फक्त दोष आहेत. हे तर अगदी निसर्गाच्या नियमाविरुद्ध आहे. हो ना. प्रत्येक व्यक्तीमध्ये उजेड आणि सावली या दोन्ही गोष्टी असतातच. खरा चांगला माणूस तो नाही ज्याच्यात कोणतीही चूक नाही, तर खरा चांगला माणूस तो आहे जो स्वतःच्या दोषांकडे अत्यंत प्रामाणिकपणे पाहतो, त्यांचा स्वीकार करतो आणि ते सुधारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. अगदी खरं आहे. दुसऱ्यांच्या कमतरता दाखवून स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न हा निव्वळ एक भास आहे, ते सत्य असूच शकत नाही. मला इथे ना एक रूपक आठवतंय. सांगा. ही जी असुरक्षित मानसिकता असलेली व्यक्ती असते ना, ती सतत स्वतःच्या हातात एक भिंग म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास घेऊन फिरत असते. बरोबर. आणि या भिंगातून ती इतरांचे छोटे छोटे दोषही मोठे करून पाहत असते. पण गंमत अशी आहे की जेव्हा आपण भिंगातून सूर्यप्रकाश एकाच बिंदूवर केंद्रित करतो तेव्हा तिथे आग लागते, सगळं जळून खाक होतं. हो, अगदी खरंय. ही व्यक्ती त्या भिंगाने स्वतःची नाती जळून टाकत असते. जर खरोखरच प्रगती करायची असेल तर त्या भिंगाची नाही तर एका आरशाची गरज आहे. अरे वाह. इतरांचे दोष मोठे करून पाहण्याऐवजी स्वतःसमोर आरसा धरून स्वतःच्या कृतींना तपासण्याची गरज आहे. हे रूपक या संपूर्ण चर्चेचं सार आहे असं म्हणायला हरकत नाही. भिंगाऐवजी आरसा हातात घेणं हीच खऱ्या चारित्र्याची सुरुवात आहे. या विचारधारेचं महत्त्व समजावून सांगताना लेखनातील एक अत्यंत सुंदर वाक्य मला इथे आठवतंय. कोणतं वाक्य? खरा प्रकाश तोच जो स्वतः झळकतो, इतरांची सावली वाढवून नव्हे. क्या बात आहे. खूपच खोल अर्थ आहे याचा. हो ना. स्वतः समोर आरसा धरणं म्हणजे फक्त स्वतःच्या चुका शोधणं नाही, तर आपल्या विचारांची पूर्ण दिशा बदलणं. इतरांना कमी लेखण्याऐवजी त्यांच्या गुणांचं मोकळ्या मनाने कौतुक करणं आणि त्याचवेळी स्वतःच्या उणीवांवर काम करत राहणं हाच प्रगतीचा एकमेव मार्ग आहे. पण इथे परत तोच प्रश्न येतो. कोणता? जी व्यक्ती मुळातच असुरक्षित आहे, जिच्यासाठी दुसऱ्याचं कौतुक करणं म्हणजे स्वतःचा पराभव मानण्यासारखं आहे, तिला हे कौतुक करायला किती जड जात असेल? खूपच जड जातं. आणि म्हणूनच हे एवढं महत्वाचं आहे. अच्छा. इतरांच्या गुणांचे कौतुक करण्याची सवय ही केवळ एक शिष्टाचार किंवा औपचारिकता नाहीये. ती स्वतःच्या मनातील असुरक्षितता नष्ट करण्याची एक सखोल आणि वैद्यकीय स्वरूपाची म्हणजे थेरप्युटिक प्रक्रिया आहे. म्हणजे कौतुक केल्याने स्वतःवर उपचार होतात? अगदी तसंच.
जेव्हा एखादी असुरक्षित व्यक्ती जाणीवपूर्वक दुसऱ्याचं मनापासून कौतुक करू लागते तेव्हा सुरुवातीला तिला प्रचंड त्रास होतो. अहंकार दुखावला जातो ना. हो. पण हळूहळू तिच्या मेंदूला ही सवय लागते आणि एक नवीन जाणीव निर्माण होते. ती कोणती? ती जाणीव अशी असते की दुसऱ्याच्या यशामुळे किंवा दुसऱ्याच्या चांगुलपणामुळे माझं महत्त्व कमी होत नाही. अरे वा. ही जाणीव एकदा का निर्माण झाली की मनातील अपूर्णतेची भीती कायमची नाहीशी होते. म्हणजेच दुसऱ्याला मोठेपण देण्यातच आपलं खरं मोठेपण दडलेलं आहे. हे खरंच खूप क्रांतिकारी विचार आहे. होय, कारण यामुळे आपली ऊर्जा किती वाचू शकते याचा जर आपण विचार केला, इतरांशी नकारात्मक तुलना करण्यात, त्यांचे दोष शोधण्यात आणि राजकारण करण्यात वाया जाणारी प्रचंड मानसिक ऊर्जा आपण वाचवू शकतो. नक्कीच वाचवू शकतो. आणि तीच ऊर्जा आपण स्वतःची नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांशी निकोप, पारदर्शक नाती निर्माण करण्यासाठी वापरू शकतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा समाजात अशा व्यक्तींची संख्या वाढते ना, ज्यांना स्वतःचा प्रकाश निर्माण करण्यासाठी इतरांच्या बॅटरीवर हात ठेवण्याची गरज वाटत नाही, तेव्हा तो समाज खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो. तिथे स्पर्धा असते, पण ती दुसऱ्याला हरवण्यासाठी नाही, पर स्वतःला कालच्यापेक्षा अधिक चांगलं बनवण्यासाठी असते. आजची ही संपूर्ण चर्चा खरोखरच एका वेगळ्या पातळीवर विचार करायला लावणारी ठरली. आपण पाहिलं की स्वतःला मोठं दाखवण्यासाठी इतरांना लहान ठरवण्याची ही मानवी प्रवृत्ती वरवर पाहता जरी अहंकाराची किंवा दुष्टपणाची वाटत असली, तरी ती मुळात एका खोल असुरक्षितेतून आणि न्यूनगंडातून जन्म घेते. हो, हा मेंदूने शोधलेला एक अत्यंत घातक शॉर्टकट आहे, ज्यामुळे नात्यांमध्ये आणि समाजात केवळ विषारी भिंती उभ्या राहतात. अगदी. परंतु स्वतःच्या उणीवांचा आरशात पाहून प्रामाणिकपणे स्वीकार करणं आणि इतरांच्या गुणांचं मोकळेपणाने कौतुक करणं, हाच यातून बाहेर पडण्याचा आणि स्वतःचं अस्सल चारित्र्य घडवण्याचा मार्ग आहे. आणि या संपूर्ण प्रवासात स्वतःला वेळोवेळी तपासून पाहण्यासाठी लेखकानेच दिलेला एक प्रश्न खूप मार्गदर्शक ठरू शकतो. तो प्रश्न कोणता? तो प्रश्न आहे, मी खरंच चांगला आहे का, की फक्त इतरांना वाईट ठरवून तसं दिसण्याचा प्रयत्न करतोय? खूपच धारदार प्रश्न आहे हा. हो, या एका प्रश्नावर जर आपण अत्यंत प्रामाणिकपणे विचार केला तर आपल्याला आपली पुढची दिशा नक्कीच सापडेल. हा प्रश्न स्वतःला सतत विचारत राहण्यासारखा आहे. आणि जाता जाता या चर्चेतून पुढे आलेला एक नवीन मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. नक्की मांडा. आपण सुरुवातीला पाहिलं की खरा चांगुलपणा नेहमी शांत असतो आणि त्याला कोणत्याही गाजावाजाची गरज नसते. मग जर असं असेल तर एखाद्या समूहात, एखाद्या बैठकीत किंवा अगदी कुटुंबात सुद्धा जो आवाज सर्वात जास्त कठोर टीका करत असतो, जो आवाज सतत इतरांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असतो, तो आवाज मुळात सर्वात जास्त असुरक्षिततेने भरलेला असेल का? हा खूपच खोल विचार आहे. हो ना. पुढच्या वेळी जेव्हा आपल्या आजूबाजूला अशी अनावश्यक आणि सततची टीका ऐकायला मिळेल, तेव्हा त्या आक्रमकतेमागे दडलेल्या सावल्यांचा आणि असुरक्षिततेचा नक्की वेध घ्यावासा वाटेल. अगदी. आणि आठवावी ती अंधाऱ्या खोलीतील बॅटरी. प्रकाश वाढवायचा असेल तर तो स्वतःच्या आतून निर्माण करावा लागतो, दुसऱ्याचा लपवून नाही. याच सुंदर विचारासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.